Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ थेरी टेल्स 2.1. बघा मित्रांनो, लास्ट एपिसोड जो आपण बघितला होता तो होता इंजिनिअरिंग हायड्रोलॉजीवर. ग्राउंड वॉटर हायड्रोलॉजीला आपण बघितलेलं होतं आणि त्याच्यात बरेच टॉपिक्स आपण कव्हर केले होते. इन दिस लेक्चर वी विल स्टार्ट विथ द पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन, ॲक्च्युअल इव्हॅपोट्रान्सपिरेशन अँड डिटर्मिनेशन मेथड्स ऑफ द सेम. बघा, आपण जे पण काही ही सिरीज सुरू केली आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही नोट डाऊन करत चला. काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत ज्याच्यावरती हमखास क्वेश्चन येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही टिपिकल टॉपिक्स जे फील्डवरती सुद्धा रिक्वायर्ड असतात त्यांच्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे रिपिटेशन्स मी करणार नाही. रिपीट करण्याचं काम तुमचं आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून घेणे, वाचून बघणे, नाही समजत असेल तर व्हिडिओ रिपीट बघणे, या गोष्टी करणं तुमच्या हातात आहे. मी जास्त पुन्हा रिपिटेशन करून तुमचा टाइम वेस्ट करणार नाही किंवा होणार नाही या गोष्टीची खबरदारी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारचे रिपिटेशन्स करणार नाहीये. सो बघा, लेट अस स्टार्ट विदाउट वेस्टिंग एनी टाइम. बघा, इव्हॅपोट्रान्सपिरेशन जे आहे ते अगोदर तुम्हाला कळलं पाहिजे की कुठलाही प्लांट जर असेल तो जमिनीत असतो, तो ज्या ठिकाणी रूटेड आहे त्या सॉइलची जी काही वॉटर होल्डिंग ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीच्या नुसार सूर्याच्या तापमानामुळे इथून इव्हॅपोरेशन होत असतं. सो वन इज द इव्हॅपोरेशन फ्रॉम सॉइल सरफेस, आणि दुसरं हे जे प्लांट आहे याला जेव्हा जमिनीतून पाणी भेटतं तेव्हा त्याच्या मेटाबॉलिझम साठी जितकं पाणी लागतं ते पाणी युटिलाइज करून बाकीचं पाणी तो त्याच्या लिव्स मध्ये असलेल्या स्मॉल होल्स मधून एन्व्हायरमेंटमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये सोडून देतो. या सिंपल प्रोसेसला ट्रान्सपिरेशन बोलतात. ज्या होल्स मधून तो पाणी सोडून देतो त्याला स्टोमॅटा म्हणतात, आणि जे पाणी बाहेर जातं त्याला ट्रान्सपायर्ड वॉटर बोलतात. सो ट्रान्सपिरेशन हे लिव्स थ्रू होत असतं, स्मॉल होल्स कॉल्ड स्टोमॅटा यांच्यामधून, आणि इव्हॅपोरेशन हे सॉइलच्या रूट झोन मधून होत असतं. ते इव्हॅपोरेशन आणि हे ट्रान्सपिरेशन मिळून ही टर्म बनत असते इव्हॅपोट्रान्सपिरेशन. आता हे इव्हॅपोट्रान्सपिरेशन डिपेंड करतं की जे काही प्लांट आहे त्या प्लांटला आपण किती वॉटर अवेलेबल करून दिलेलं आहे. जर प्लांटला इन्फायनाइट अमाऊंट ऑफ वॉटर सप्लाय असेल, म्हणजे ऑलवेज अब्युंडंट वॉटर तिथे अवेलेबल असेल रूट झोन मध्ये, तर हे जे प्लांट आहे हे त्याच्या सगळ्यात पोटेन्शियल लिमिटला जाऊन ट्रान्सपिरेशन करेल किंवा इव्हॅपोरेशन करेल. म्हणजे इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन ही आता कंबाईंड प्रोसेस आपण बघणार, इव्हॅपोट्रान्सपिरेशन. आणि ही जी कंबाईंड प्रोसेस इव्हॅपोट्रान्सपिरेशनची, ही इव्हॅपोट्रान्सपिरेशनची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस कशावर डिपेंड करेल, तर अवेलेबल वॉटर सप्लायवर डिपेंड करेल. सो एक तर वॉटर सप्लाय हा मॅक्सिमम असेल किंवा वॉटर सप्लाय हा कमी असेल. ऍक्च्युअल कंडिशनला कधीही इन्फायनाइट वॉटर तिथे अवेलेबल नसतं, म्हणून ऍक्च्युअल इव्हॅपोट्रान्सपिरेशन हे ऑलवेज कमी असणार आहे किंवा अवेलेबल मॉइश्चर कंडिशन्स नुसार असणार आहे. But on the other hand, if there is infinite supply of water, if there is abundant water supply to the plant, then the potential evapotranspiration will occur. Means evapotranspiration will take place to a maximum level, your maximum limit, and that is called as the potential evapotranspiration. So evapotranspiration ची maximum possible value is the PET and actual value in the field is the AET. And the gap between this PET and AET will define the moisture deficiency of the soil. आपल्याला प्लांटला जेव्हा पाणी द्यायचं आहे त्यावेळेस हा गॅप लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा पीईटी होत असतं इट इज पोटेन्शियल लेवल मॅक्सिमम लेवल, जेव्हा एईटी होत असतं तेव्हा इट इज ऍक्च्युअल इव्हॅपोट्रान्सपिरेशन. आता हा पीईटी आणि एईटीचा जो रेशिओ आहे तो वेगवेगळ्या सॉइलसाठी वेगवेगळा असतो. जर तुम्ही इव्हॅपोट्रान्सपिरेशनची प्रोसेस बघितली तर इव्हॅपोट्रान्सपिरेशनची प्रोसेस ही डे लाईट प्रोसेस आहे. ही जी इव्हॅपोट्रान्सपिरेशनची प्रोसेस आहे इट इज अ डे लाईट प्रोसेस, म्हणजे फक्त दिवसा होत असते. पण जी ट्रान्सपिरेशनची प्रोसेस आहे ट्रान्सपिरेशनची, तर ही ट्रान्सपिरेशनची प्रोसेस ही डे लाईट प्रोसेस आहे, डे लाईट. ओके, म्हणजे इव्हॅपोट्रान्सपिरेशन मध्ये जर तुम्ही इव्हॅपोरेशन बघितला तर इव्हॅपोरेशन हा डे नाईट सुरू असतो, कारण इव्हॅपोरेशन डिपेंड करतो टेम्परेचर डिफरन्सवर. ओके, पण ट्रान्सपिरेशन डिपेंड करतो फोटोसिंथेसिसवर. म्हणून डे लाईट मध्ये तुम्हाला ट्रान्सपिरेशन होताना दिसेल, डे नाईट मध्ये तुम्हाला म्हणजे दिवसा आणि रात्री दोघं वेळी इव्हॅपोरेशन सुरू असेल.
सो इव्हॅपोट्रान्सपिरेशन ही जी टर्म आहे ही तुम्हाला असं स्पेसिफिक डे लाईट किंवा डे नाईट असं म्हणता येणार नाही, कारण याच्यातला इव्हॅपोरेशन जो आहे तो इव्हॅपोरेशन जो आहे तो दिवसा होतो आणि दिवसा आणि रात्री दोघं वेळेस होतो, आणि ट्रान्सपिरेशन जो आहे तो फक्त आणि फक्त दिवसा होतो. मग आपल्याला इव्हॅपोट्रान्सपिरेशन टर्म डिफाईन जर आपण केली तर ती प्लांटच्या हिशोबाने डिफाईन करतो. म्हणून जर विचारलं इव्हॅपोट्रान्सपिरेशनचं तर तुम्ही याला डे लाईट प्रोसेस म्हणणार, याला तुम्ही डे लाईट प्रोसेस म्हणणार. सो हे सुद्धा क्वेश्चन्स येण्यासारखे आहेत. पीईटी आणि एईटी यांचा रेशिओ जो आहे त्याच्यानुसार काही कन्क्लुजन्स आपल्याकडे आहेत. जसं की एईटी आणि पीईटीचा जो रेशिओ आहे हा रेशिओ जर 1 असेल तर सॉइलचं मॉइश्चर लेवल हे फील्ड कपॅसिटीला आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जेव्हा मॉइश्चर कंटेंट हे कमी होतं त्यावेळेस इव्हॅपोट्रान्सपिरेशनची ऍक्च्युअल लेवल वाली इव्हॅपोट्रान्सपिरेशन कमी होतं. पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन ही लिमिटेड लाईन आहे, तर ती ऑलवेज फिक्स असणार आहे फॉर अ गिवन सॉइल अँड गिवन प्लांट कंडिशन्स. म्हणून जो पण चेंज होतो ड्यू टू द चेंज इन मॉइश्चर, जो पण चेंज होतो तो होतो एईटी मध्ये. म्हणून कधीही लक्षात ठेवा, जर चांगल्या प्रमाणात पाणी प्रेझेंट असेल तर एईटी आणि पीईटी सेम होऊन जातील, म्हणून रेशो 1 होऊन जाईल. म्हणजे फील्ड कपॅसिटीला एईटी पीईटी हे सेम होऊन जातील. पण जर इथे पाण्याचं प्रमाण कमी झालं तर एईटी कमी होतो, म्हणून एईटी बाय पीईटी रेशो लेस दॅन 1 होतो, कारण ही व्हॅल्यू छोटी होते आणि ही व्हॅल्यू तेवढीच असते. आणि तिसरं विल्टिंग पॉइंट. विल्टिंग पॉइंट म्हणजे प्लांटला सॉइल कडून पाणी भेटत नाहीये, कारण सॉइल मध्ये इतकं कमी पाणी आहे की ते प्लांट कडून एक्स्ट्रॅक्टच होत नाहीये. प्लांट इतका प्रेशर लावूच शकत नाहीये की ते वॉटर सॉइल कडून घेऊ शकेल. सो विल्टिंग म्हणजे काय, प्लांट असं मान टाकून देईल, म्हणजे प्लांटची टर्जिडिटी लॉस किंवा लूज होऊन जाईल. सो देअरफॉर या ठिकाणी म्हणजे विल्टिंग पॉइंटला इव्हॅपोट्रान्सपिरेशन 0 झालेलं असणार आहे, म्हणूनच तर प्लांट मरण्याच्या दारात गेला. ठीक आहे. देअरफॉर विल्टिंग पॉइंटला एईटी 0 असतो, म्हणून एईटी बाय पीईटी रेशो हा विल्टिंग पॉइंटला 0 असतो. जर दोघं सॉइल्स मध्ये म्हणजे क्ले मध्ये आणि सँड मध्ये दोघं सॉइल्स मध्ये जर मॉइश्चरचं प्रमाण सारखंच असेल तर हा जो एईटी बाय पीईटी रेशो आहे तो क्ले मध्ये नेहमी जास्त असतो सँड पेक्षा. म्हणजे सारखंच पाणी जर दोघं सॉइल मध्ये प्रेझेंट आहे, ओके, सारखं पाणी जर दोघं सॉइल मध्ये प्रेझेंट आहे, सेम अवेलेबल मॉइश्चर, तर एईटी बाय पीईटी रेशो हा क्ले साठी जास्त असतो ऍज कम्पेअर्ड टू सँड. ओके. दुसरा मुद्दा की फॉर गिवन अवेलेबल मॉइश्चर हे क्ले साठी जास्त असतं सँड पेक्षा, आणि जर गिवन एईटी बाय पीईटी रेशो असेल म्हणजे जर काहीतरी एईटी बाय पीईटी रेशो फिक्स केला तो ऑलवेज सँड मध्ये जास्त पाण्याचं प्रमाण सापडेल. सँड मध्ये पाणी लवकर मिळेल क्लेच्या तुलनेत. सो हे पॉइंट समजून घ्या, ते या ग्राफच्या आधारे आहे. सँडचा हा ग्राफ असतो, क्लेचा हा ग्राफ असतो. ओके, ठीक आहे. अवेलेबल मॉइश्चर आपण इकडे प्लॉट केलेलं आहे आणि एईटी बाय पीईटी रेशो असा प्लॉट केलेला आहे. ठीक आहे. ओके, बर. आता इम्पॉर्टंट पॉइंट की डिटर्मिनेशन ऑफ कन्झम्पटिव्ह यूज. आता हे कन्झम्पटिव्ह यूज काय सर, तर ऍक्च्युली इव्हॅपोट्रान्सपिरेशनलाच हे नाव आहे. इव्हॅपोट्रान्सपिरेशन इज कॉल्ड ऍज कन्झम्पटिव्ह यूज. ओके. आता हे जे इव्हॅपोट्रान्सपिरेशन आहे हे डिटरमाइन करण्यासाठी तुमच्याकडे 2 मेथड आहेत. एक आहे तुमची डायरेक्ट मेथड, दुसरी आहे तुमची इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड मध्ये आपल्याकडे टोटल 5 मेथड आहेत. डायरेक्ट मेथड मध्ये आपण टेस्ट कंडक्ट करत असतो. डायरेक्ट मेथड मध्ये आपण कुठल्या वेगळ्या पॅरामीटरच्या आधारे इव्हॅपोट्रान्सपिरेशन घेत नाही, डायरेक्टली इव्हॅपोट्रान्सपिरेशनच मोजतो. तर एक वन ऑफ द मोस्ट फेमस मेथड आहे टँक अँड लायझिमीटर मेथड. इव्हन एमपीएससी ला क्वेश्चन पण आलेला आहे. टँक अँड लायझिमीटर हा एक मोठा टँक असतो जो डायरेक्टली शेतामध्ये बसवलेला असतो आणि ग्राउंडच्या खाली असतो, आणि मग आपण ऑब्झर्वेशन्स घेऊन डाटा कलेक्ट करून सिम्पली तिथे डिटर्मिनेशन करतो प्लांट वॉटर रिक्वायरमेंटचं, म्हणजेच वॉटर रिक्वायरमेंट ऑफ क्रॉपचं, म्हणजेच कन्झम्पटिव्ह यूजचं. फक्त कन्झम्पटिव्ह यूज ही डेली बेसिसला अप्लाय करणारी टर्म आहे. म्हणजे पर डे ला किती MM वॉटर कंझ्युम होतंय प्लांट कडून, दॅट इज द कन्झम्पटिव्ह यूज. सो कन्झम्पटिव्ह यूजला आपण जनरली MM पर डे मध्ये काय करतो, डिनोट करतो. हे जे काही डिटर्मिनेशन आहे याच्यात 2 मेथड्स आहेत, एक डायरेक्ट मेथड एक इनडायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथड जे आहे त्याच्यात आपण डायरेक्टली फाइंड करतो. इनडायरेक्ट मेथड जे आहे त्याच्यामध्ये काही आपण इम्पेरिकल इक्वेशन्स यूज करतो.
डायरेक्ट मेथड मध्ये टोटल 5 मेथड आहे. फर्स्ट इज टँक अँड लायझिमीटर मेथड, सेकंड इज फील्ड एक्सपेरिमेंटल प्लॉट्स. ओके, म्हणजे एक्सपेरिमेंटच्या आधारे फील्ड मध्ये आपण काही एक्सपेरिमेंट्स कंडक्ट करून त्याच्यानुसार आपण प्लॉट्स करतो, म्हणजेच डायग्राम बनवतो आणि त्याच्यानुसार आपण ती व्हॅल्यू घेतो. त्याच्यानंतर तिसरा आहे सॉइल मॉइश्चर स्टडीज, चौथा आहे इंटिग्रेशन मेथड आणि पाचवा आहे इनफ्लो अँड आउटफ्लो स्टडीज, की जमिनीमध्ये किती इनफ्लो झाला किती आउटफ्लो झाला, त्याच्यानुसार सॉइल मध्ये किती पाणी थांबलं, मग प्लांटने किती यूज केलं. तर याला ऍक्च्युअली बोललं जातं व्हॅली कन्झम्पटिव्ह यूज इक्वेशन. म्हणजे हे जे इनफ्लो आउटफ्लो स्टडीज आहे याच्यात आपण व्हॅली कन्झम्पटिव्ह यूज इक्वेशनचा यूज करतो. इनडायरेक्ट मेथड जे आहेत त्याच्यामध्ये 3 मेथड आहेत. एक आहे तुमची ब्लॅनिक रिडल मेथड, दुसरी आहे पेनमन मेथड. पेनमन मेथड जी आहे तिच्यामध्ये ऍडव्हान्स मेथड एक आहे पेनमन मॉन्टिथ मेथड. ओके, तर 3 मेथड्स आहेत, ब्लॅनिक रिडल मेथड, पेनमन मेथड आणि हार्ग्रीव्स क्लास ए पॅन, जो की एक प्रकारचा इव्हॅपोरीमीटर आहे. ठीक आहे, सो या 3 मेथड ज्या आहेत या इनडायरेक्ट मेथड्स आहेत. तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारून घेतील ते की खालीलपैकी कुठली मेथड ही डायरेक्ट मेथड आहे फॉर डिटर्मिनेशन ऑफ इव्हॅपोट्रान्सपिरेशन. यातले 3 देतील किंवा यातली एक देतील आणि यातले 3 देतील. सो हे 3 आणि हा एक, विच ऑफ द फॉलोइंग इज डायरेक्ट मेथड, तर याच्यातली जायची. विच ऑफ द फॉलोइंग इज इनडायरेक्ट मेथड, याच्यातल्या 3 देतील याच्यातली एक देतील, त्यावेळेस हे उत्तर द्यायचं. ईएससी ला 3-4 वेळेस आलेला एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जो इथे आपण नोट केलेला आहे की जी पेनमन मेथड आहे ही पेनमन मेथड ही वाइडली यूज्ड मेथड आहे. आता इव्हन वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट मध्ये सुद्धा कन्झम्पटिव्ह यूज फाइंड करण्यासाठी, प्लांट वॉटर रिक्वायरमेंट फाइंड करण्यासाठी स्टार्टिंगला कधीही पेनमन मेथडचाच यूज केला जातो, त्याच्यानेच आपण ती फाइंड करत असतो, मॉडिफाईड पेनमन मेथड. सो पेनमन मेथड जी आहे ती कशावर डिपेंड करते, तर एक लक्षात घ्या 3 वेगवेगळ्या बजेटिंगचे अप्रोचेस आहेत. एक आहे तुमचं वॉटर बजेट मेथड, जो की लॉ ऑफ कंटिन्युटी आहे, म्हणजेच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, दॅट इज नथिंग बट द वॉटर बजेट मेथड. दुसरी मेथड असते एक एनर्जी बजेट मेथड, की जो की बेस्ड आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर. आणि तिसरी मेथड असते टर्ब्युलंट मास ट्रान्सफर इन बाउंड्री लेअरवर आधारित असलेली मास ट्रान्सफर मेथड. सो ह्या ज्या 3 अप्रोचेस आहेत या 3 अप्रोचेसवर वेगवेगळ्या मेथड्स आधारित आहे. 3 अप्रोच सोडून द्या, त्यातल्या जो 2 आहेत एनर्जी बजेट आणि मास ट्रान्सफर अप्रोच, या 2 अप्रोचेसच्या आधारे पेनमन मेथड ही डेव्हलप केली गेलेली. सो क्वेश्चन कसा येतो की पेनमन मेथड ऑफ इव्हॅपोट्रान्सपिरेशन युटिलाइजेस which of the following, energy budget and mass transfer and कुठला आपला तो वॉटर बजेट मेथड, एनर्जी बजेट अँड वॉटर बजेट आणि ऑल ऑफ दी अबोव असं. सो याच्यामध्ये आपण एनर्जी बजेटिंग लक्षात घेतो आणि दुसरं मास ट्रान्सफर अप्रोच आपण लक्षात घेतो. ओके, सो अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की कन्झम्पटिव्ह यूज कसा फाइंड करायचा. सो याच्यावर तुम्हाला 2-3 किंवा ऑलमोस्ट 5 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये बनू शकतात. एक प्रश्न याच्यावर, 2 ते 3 प्रश्न याच्यावर, आणि दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आणि इव्हॅपोट्रान्सपिरेशनच्या डेफिनेशन्स असतील किंवा मग हे डे लाईट डे नाईट प्रोसेस असेल. एक गोष्ट मला सांगायची की ट्रान्सपिरेशन मोजण्याचं एक इक्विपमेंट आहे, ते ट्रान्सपिरेशन आपण मोजतो फायटोमीटरने. ठीक आहे, फायटोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याने आपण ट्रान्सपिरेशन मोजतो. आणि इव्हॅपोरेशन साठी पॅन इव्हॅपोरीमीटर आहे आणि इव्हॅपोट्रान्सपिरेशन मोजण्यासाठी लायझिमीटर अँड टँक आहे. ओके, आणि या अदर काही मेथड सुद्धा आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडे. तुम्ही या प्रकारच्या लेक्चर्सला, हे लहान लेक्चर्स आहेत, यांच्या प्रॉपर लगेच तुम्ही नोट्स तयार करू शकतात. काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत, जस्ट काहीतरी अपलोड करायचं म्हणून करत नाहीये. ज्या टॉपिक्सवर फ्रिक्वेंटली क्वेश्चन्स येतात ते टॉपिक्स छोट्या छोट्या व्हिडिओच्या आधारे मी सांगतोय. तुम्हाला डिटेल जर या गोष्टी शिकायच्या असतील तर आपला इग्नाइट अकॅडमीचा कोर्स आहे, लिंक दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन, आपला जी स्क्रोल लाईन आहे त्याच्यामध्ये तुमचं कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याच ऍपची लिंक वगैरे वगैरे सगळंच दिलेलं आहे. सो तुम्ही कोर्स बघू शकतात. किंमत फक्त 1999 आहे आणि त्याच्यातही तुम्हाला
GST थोडाच लागणार आहे. सो 2200-2300 मध्ये तुम्हाला तो कोर्स मिळून जाईल. 1 वर्ष व्हॅलिडिटी असेल आणि या सगळ्या गोष्टी तिथे अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेल्या असतात. सो तुम्हाला लॉंग टर्म प्रॉपर स्टडी करायचा असेल, एखाद्या मोठ्या चांगल्या पोस्टसाठी करायचा असेल तर तुम्ही तो कोर्स फोकसमध्ये ठेवू शकतात, घेऊ शकतात. फीस काही जास्त नाहीये. मात्र हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स तुम्ही व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. डायरेक्ट सरळ सेवा एक्झाम्सला याच्यातून क्वेश्चन येणार. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.